माढा तालुक्यातील 22 गावात अवैध गुटखा साठ्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या कारवाई दरम्यान एका महिला अधिकाऱ्याच्या अंगावर वाहन घालून तसेच त्यांच्या खासगी वाहनाला धडक देत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। सुदैवानं त्या बचावल्या असून पथकाने 36,68,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकारी रेणुका रमेश पाटील राहणार सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सौरभ सुभाष मोरे, यशोदीप मोरे दोघे राहणार बावी, संदीप लाड राहणार सांगली, प्रकाश थोरात उर्फ सिद्धू राहणार रहमतपूर व पावन सिका पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बावी येथील सिद्धेश्वर मोरे यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या 3 वाहनांमध्ये बंदी असलेला गुटखा भरल्याची माहिती पथकाला मिळाली होती। त्यानुसार अधिकारी पाटील या पथकासह घटनास्थळी पोहोचल्या। कारवाई सुरू असताना MH13DD 9902 क्रमांकाच्या वाहन चालकाने त्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला। तसेच त्यांच्या खासगी वाहनाला धडक देऊन तो घटनास्थळावरून फरार झाला। या कारवाईत पथकाने 22,68,000 रुपये किमतीचा गुटखा आणि 14 लाख रुपये किमतीचे 2 वाहने असा एकूण 36,68,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।